पासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, मात्र पक्षाकडून शरद पवार की प्रतिनिधी सहभागी होणार याची उत्सुकता। राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंची मागणी। तर भाजप संघाला संविधान नाही मनुस्मृती हवी, राहुल गांधींचा हल्लाबोल। उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत, मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना जोर। संभाजीनगरातील संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरचं जमीन प्रकरण, मूळ मालक सालार जंग यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस, सोमवारी तपासासाठी हजर राहण्याच्या सूचना। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधीच विलास शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, तर नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज माळेगावात आभार मेळावा, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यशानंतर जल्लोष। परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज बैठकीत ठरणार पुढील आंदोलनाची दिशा, निर्णयाकडे लक्ष। न्यायपालिकेची सक्रियता नेहमी राहील, मात्र ती न्यायपालिकेचे एडव्हेंचरचे साधन आणि न्यायपालिकेचा दहशतवाद बनू नये, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नागपुरात अत्यंत महत्त्वपूर्ण विधान। मुंबई, ठाणे, पालघर परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज, तळ कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट जारी, विदर्भात कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान। ओडिशातील जगन्नाथांच्या रथयात्रेचा आज दुसरा दिवस, काल गर्दीमुळे अनेक भाविक गुदमरले, 500हून अधिक भाविकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू। इंदापुरात आज तुकोबांच्या वारीचं गोल रिंगण, तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे रवाना होणार, तुळजापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत पाकिस्तान तणावावर ट्रम्प यांचं मोठं विधान, अण्वस्त्रांचा वापर झाल्यास दोन्ही देशांशी व्यापार तोडण्याची धमकी दिल्याची कबुली। नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात।